या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात उद्यापासून होत आहे। या निमित्तानं शहरात भक्तीचं आणि उत्सवाचं वातावरण आहे। अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मंदिराची पाहणी करून आढावा घेतलाय। यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत। शेतकरी संघाच्या इमारतीत दर्शन रांग तयार झाली असून येथे फॅन, LED स्क्रीन, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। तसेच यावेळी CCTVचा वॉच असणार आहे। वैद्यकीय पथकांची सोय, मुखदर्शनासाठी तात्पुरता ब्रिज उभारण्यात आला आहे। पार्किंगची सोय करण्यात आली आहे। तसेच बिंदू चौकामध्ये मोबाईल टॉयलेटची सोयही करण्यात आली आहे। मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 41व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत। आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांची प्रमुख बैठक पार पडणार। ऑलिम्पिक खेळाच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय ICU अधिवेशनामध्ये घेतले जातात, यामुळे ही समिती खूप महत्त्वाची मानली जाते। भारत दुसऱ्यांदा आणि सुमारे 40 वर्षाच्या कालावधीनंतर IOC सत्राचं आयोजन करत आहे। IOCचे 86वे अधिवेशन यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलं होतं। हँगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांमध्ये ICO सत्राबद्दलची उत्सुकता असणं स्वाभाविकच आहे। यंदाचं 141वं IOCचं अधिवेशन हे भारतात आयोजित केले जात आहे। हे अधिवेशन जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी राष्ट्राच्या समर्पणाचं प्रतीक असणार आहे। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची टोल मुद्द्यावर राज ठाकरेंच्या घरी बैठक झाली। यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। ते म्हणाले की शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारनं सर्वच मर्यादा पार केल्या आहेत। राज ठाकरे यांच्या घरी सरकार जातं म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखंच आहे। विरोधी पक्षानं जनतेच्या एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो, कुणाच्या घरी मंत्री आणि अधिकारी पाठवून नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली। आम्ही भ्रष्टाचारी आहोत हे सरकारनं मान्यच केलं आहे। तसेच टोल नाक्यांवर सरकारी कॅमेऱ्यांबरोबर मनसेचे कॅमेरेही लावले जातात, हे घटनाबाह्य आहे। सरकारच्या कॅमेराबरोबर मनसे कॅमेरा कशासाठी, असा सवालही यावेळी अतुल लोंढे यांनी उपस्थित केला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालना येथील आंतरवली सराटी गावात भव्य अशी जाहीर सभा होत आहे। यावेळी मनोज जरांगे यांचं भाषण होणार असून या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव दाखल होत आहेत। आतापर्यंत देशात कधी नव्हे अशी गर्दी या सभेत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही सभा आज इतिहास घडवणार असल्याचं बोललं जातंय। मात्र यासोबतच मनोज जरांगे आजच्या सभेतून नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। आमरण उपोषण मागे घेतल्यावर मनोज जरांगे यांनी 12 दिवसाचा राज्याचा दौरा केला होता। या दौऱ्यात त्यांनी शेकडो गावात जाऊन सभा घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी 14 ऑक्टोबरला सभेला येण्यासाठी आमंत्रण दिले होते। त्यामुळे एक दिवस आधीपासूनच मराठा बांधव आंतरवली गावात दाखल होताना दिसत आहेत। त्यामुळे आजच्या सभेला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे। आंतरवली सराटी येथे आज मराठा समाजाची मोठी सभा पार पडली। या सभेला लाखोंची गर्दी उसळली होती। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार भाषण केलं। मला मरण आलं तरी चालेल, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही, माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही। आम्ही 24 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहणार आहोत। 22 ऑक्टोबर रोजी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर मी टोकाचं उपोषण करेल। आता एक तर आरक्षण मिळवल्याची विजय यात्रा निघेल किंवा माझीच अंत्ययात्रा निघेल, असा कडक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला। मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार। एक तर माझी अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या, माझी एक तर अंतरयात्रा निघणार नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार। पुढची दिशा
ही तुम्हाला 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितले जाणार. मराठा समाजानं सज्ज व्हा. मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याची आग्रही भूमिका घेतली. शुक्रवारी त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. रखडलेली कामे मार्गी लावताना कोणतीही चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाही. चुकीच्या कामाला मी कधीच थारा दिला नाही असे स्पष्ट त्यांना बजावले. पालकमंत्री म्हणून पवार यांनी शुक्रवारी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर शनिवारी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त विकास कुमार, आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. एकरकमी FRP देण्यासंदर्भात शासन निर्णय व्हावा याबाबत अनेक वेळा त्यांचे उमरे झिजवले, मात्र अद्याप याबाबत शासनाने काहीच निर्णय दिलेला नाही. जे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कारखानदाराच्या मनात असेल तेच राज्याचे धोरण असणार. मुख्यमंत्र्यांना आम्ही कर्तृत्वान समजत होतो, पण मुख्यमंत्री शिंदे यांना उपमुख्यमंत्री फडणवीस त्याला फक्त म म्हणायला शिकवतात. या मंत्री समितीच्या बैठकीतून काहीच निष्पन्न होणार नाही. आम्हाला प्रति टन दुसरा हप्ता 400 रुपये हवा आहे आणि तो आम्ही मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा कडक इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. साखर उद्योगाचं या वर्षीचं धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 17 ऑक्टोबरला दुपारी मंत्रालयामध्ये बैठक होते. खरं तर या बैठकीला काही अर्थच नाही, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब म्हणजे कर्तृत्वान आणि जनतेच्या प्रश्नाची नाळ ओळखणारे आहेत असं आम्ही समजत होतो. परंतु ते तरी साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर निघाले. एक रकमी FRP देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये निर्णय होऊन त्याचे शासन निर्णय होण्यासाठी अनेक वेळा मी त्यांचे दरवाजे उंबरटे झिजवले, परंतु तो शासन निर्णय साखर सम्राटांच्या दबावामुळे अजून काही झालेला नाही आहे. आणि साखर सम्राट म्हणतात की तुमच्या बैठकीमध्ये ठरलं, परंतु शासन निर्णय कुठं झाला. तसंच आता धोरण काही असलं, मुख्यमंत्र्यांच्या मनात काही असलं तर जे अजितदादांच्या मनात असेल, जे कारखानदारांच्या मनात असेल तेच राज्याचं धोरण असणार आहे हे मला माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला फक्त म्हणणार आहेत. बाकी या बैठकीतून काही निष्पन्न होणार नाही. खरं तर राज्यामध्ये गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी 10 कोटी 54 लाख टन एवढा ऊस पुरवलेला होता आणि साखरेचे चढे भाव, इथेनॉलच्या उत्पन्नातून मिळालेला पैसा याचा सारासार विचार करता जवळपास 4,500 कोटी रुपये अजूनही साखर कारखानदारांच्याकडे अतिरिक्त शिल्लक आहेत आणि ते प्रतिटनी 400 रुपयाप्रमाणे आम्ही मागत असताना हे कारखानदार द्यायला तयार नाहीत. RSFचा जो फॉर्म्युला आहे तो यांना सोयीस्कर अशा पद्धतीनं त्यांनी करून घेतलेला आहे आणि ही सरळ गंडगावगंडी आहे. याच्यामध्ये फसवाफसवी आहे आणि हे मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा आम्ही पटवून सांगितलेलं आहे, परंतु या साखर सम्राटांच्या समोर त्यांच्यापुढं त्यांचं काहीही चालत नाही. त्यामुळे मला खात्री आहे आता साखर सम्राटांच्या मनात जे असेल तेच धोरण ठरणार आहे. गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात वाढ करावी या मागणीसाठी शनिवारी मनसे कार्यकर्त्यांनी बोरोडे येथील शीतकरण केंद्राची मोडतोड केली. गोकुळ दूध संघाने गेल्या महिन्यात गाय दूध दरात 2 रुपयाची कपात केली. ही दर कपात रद्द करून गाय दूध दर पूर्ववत करावा या मागणीसाठी मनसेचे 10 ते 15 कार्यकर्ते सकाळी संघाच्या बोरोडे शीतकरण केंद्रावर आले होते. यावेळी संकलन सुरू असल्याने शाखा प्रमुख विजय कदम यांनी त्यांना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलवले. दरम्यान चर्चा सुरू असतानाच अचानकपणे कार्यकर्त्यांनी खोलीच्या खिडक्याच्या काचा फोडल्या, तसेच टेबलाच्याही काचा फोडल्या.
त्याची मोडतोड केली. या फुटलेल्या काचा उपस्थित कर्मचाऱ्यांना लागले नाही, ते जखमी झाले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांनीही काठीने मारहाण करत जखमी केले. मारहाणीत जखमी झालेले कर्मचारी यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल केले असून याबाबतची तक्रार शाखा प्रमुख विजय कदम यांनी मुरगुड पोलिसात दिली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतला आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश गोडबोले, संचालक RK मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर येथे धनगर आरक्षणासाठी जागर समितीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेस बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर 17 ऑक्टोबरला पट्टणकडोली येथे होणाऱ्या धनगर जागर यात्रेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाची पुढची दशा आणि दिशा ठरणार आहे. त्यामुळे धनगर बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी एक दिवस लाखो संख्येने हजर राहावे असं आवाहन केलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी पट्टणकडोली येथे या यात्रेचे आयोजन केले असून सकाळी 10 वाजता ही यात्रा सुरू होणार आहे. तसेच मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितलं आहे. या पत्रकार परिषदेसाठी शहाजी सीत, नारायण मोठे देसाई, राघू हजारे, लक्ष्मण करपे, रामचंद्र डांगे, शिवाजी पुजारी, सागर माने, संजय पटकारे, विकास घागरे, अण्णा सीत, जगन्नाथ माने, डॉक्टर विजय गोरड, अमोल गावडे, संपन्न रुमणे, अभिजित बत्ते, शंकर पुजारी, संदीप वळकुंजे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी अभिनेत्री आरती सोळंकी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती बिग बॉस मराठी पर्व 4 मध्येही सहभागी झाली होती. परंतु आरती आता तिच्या प्रोजेक्ट्समुळे नाही तर तिच्या लुक्समुळे चर्चेत आली आहे. तिच्या ट्रान्सफॉर्मेशन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिने चक्क 50 किलो वजन घटवले. या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत आरती म्हणाली, डिसेंबर 2022मध्ये मी एका रियालिटी शोच्या शूटिंगला गेले होते. तिथे एका महिला सहकलाकाराने मला छक्का म्हणत हिणवलं होतं. एक स्लोगन होतं, मी एका बाजूला उभी होते आणि बाकीच्या सगळ्या एका बाजूला आणि मला छक्का म्हणत त्या माझ्याकडे हातवारे करायला लागल्या. त्यानंतर कसं तरी दिवसभर मी ते शूट केलं. मला ते छक्का म्हणले याचा राग नाही आला, मला त्यांची वृत्ती खटकली. पण मी काहीच करू शकत नव्हते, याचं मला प्रचंड वाईट वाटत होतं. त्यानंतर मी ठरवलं की त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी वजन कमी करायचं. आरती म्हणते, वजन कमी केल्यावर मला स्वतःला आता काही वेगळं वाटत नाही. पण आता ज्या प्रकारे माझं कौतुक केलं जाते, माझी दखल घेतली जाते, मला जेव्हा समोरून लोक सांगतात की तू खूप छान दिसतेस, खूप फिट वाटतेस, त्यानंतर आता मला काहीतरी बदलल्यासारखं वाटते. 144 वर्षाची परंपरा असलेल्या कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आज महाअद्ग्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांनी आणि मुलींनी प्रतिसाद नोंदवत आपली संस्कृती जपली. जीवनाचे सार हादग्यामध्ये सांगितले आहे. हस्तनक्षत्र परतीचा येणारा जोरदार पाऊस हत्तीसारखा असतो, म्हणून त्याला समोर ठेवून मुलींनी हादग्याची गाणी म्हटली. त्यामागे सुद्धा खूप मोठे अनुभव, जगण्याचे छानसे संदेश त्याने दिलेत. म्हणूनच हादगा ही मुलींनी, महिलांनी खेळत आपली संस्कृती जपली पाहिजेत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजेत, हा या हादग्यामागचा उद्देश आहे. प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रशालेमध्ये 5वी ते 10वीच्या सर्व मुलींनी यामध्ये सहभाग घेतला होता. हादग्याची गाणी, त्यानंतर मुलींची खिरापत व शाळेकडून मुलींना खिरापत, अशा प्रकारे या हादग्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी, शिक्षिका आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना डेळेकर मॅडम यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.